नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी याच्यामधील गणित या विषयातील अपूर्णांकावर आधारित काही उदाहरण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह सोडून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच परीक्षेसाठी फायदा होणार आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। आपण सुरुवात करायच्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा इथे पहिला प्रश्न, 72ची 5/8 पट ही कोणत्या संख्येच्या 9/60 पटी एवढी आहे? आता बघा दिलेल्या माहितीनुसार आपल्याला माहिती आहे 6ची चे म्हणजे काय गुणाकार, मग 72ची म्हणजे 72 गुणिले 5/8। आता इथे भाग जातोय बघा, 8 एके 8, 8 9 72। मग आता इथे राहिलं काय 9 गुणिले 5। मग बघा इथे 9 गुणिले 5 बरोबर किती येतं 45, म्हणजे 9×5 45, म्हणजे याचं उत्तर आले 45। तर या पटीचं कोणत्या संख्येशी तेवढंच उत्तर येणार आहे, म्हणजे 45 उत्तर येणार आहे। तर बघा आपल्याला माहिती आहे आता इथे 7 आहे, 7ने कोणत्या संख्येला भाग जातो? तर बघा सगळ्याच संख्या म्हणजे ह्याही संख्येला जातो आणि याही संख्येला याही संख्येला। आता मी इथे घेते 35 घेते बघा इथे, कारण आपल्याला एवढंच उत्तर आलं पाहिजे। मग बघा 9/7 गुणिले इथे मी घेते 35 बघा, 7 एके 7, 7×5 35, राहिले काय 9 गुणिले 5। मग 9 गुणिले 5 9×5 45। मग बघा याचंही उत्तर 45 आणि याचंही उत्तर 45। मग कोणती संख्या घेतल्यावर आलं? तर पर्याय क्रमांक 3 मधली 35 ही संख्या घेतल्यावर, म्हणून आपलं उत्तर आहे। सपोज आता त्याच्याऐवजी जर मी इथे 70 घेतलं बघा, 9/7 गुणिले मी घेतलं 70 बघा, 7 एके 7, 7×10 70। मग 9 गुणिले 10 9×10 90 येते। मग आहे का एवढं उत्तर? नाही। मग एवढं उत्तर येण्यासाठी कोणती संख्या घेतली? 35, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 35। दुसरा प्रश्न बघा 31/55, 32/55, 33/55, 34/55, 35/55, 36/55, 37/55, 38/55, 39/55 अधिक 40/55 बरोबर किती विचारले? जर आपण या उदाहरणामध्ये बघितलं तर सगळ्यांचा छेद कसा आहे? समान आहे, म्हणजे सगळ्यांचा छेद किती आहे? 55 आहे। मग आपण छेद काय करायचा? एकदाच लिहून घ्यायचा। आता या वरच्या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर त्यांची बेरीज येते 355, त्यांची बेरीज येते 355। मग आता काय करायचं? या 355ला 55ने भागायचं। तर आपल्याला माहिती आहे 55 बघा इथे 355 भागिले 55। जर आपण 55चा पाढा तयार केला तर 55 सक म्हणजे 355 नाही आहे त्याच्या पाढ्यामध्ये, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या घ्यायची आहे। 55 सक 330, यांची वजाबाकी करूया। 5तून 0 गेले 5, 5तून 3 गेले 2 आणि वरून 3तून 3 गेले 0। मग उत्तर किती आलं? 25। आता बघा इथे काय आलंय 6 पूर्णांक बाकी किती आले? 25। मग 25 बाकी आपण इथे वर लिहितो आणि भागले कशाने? 55ने, हे असं लिहिलं। आता इथे तर असा पर्याय कुठेच नाही आहे। आता बघा इथे काय करायचं? इथे भाग जात असेल तर भाग घालवून घ्यायचं। मग बघा इथे 5×5 25 आणि 5 एके 5, 5 एके 5। मग आता बघा 6.5/11 असा पर्याय आहे बघा इथे 6.5/11 म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा, खालील अपूर्णांकांमधील रिकाम्या चौकटीत अनुक्रमे कोणती चिन्हे येतील? आता बघा इथे आपल्याला अपूर्णांक दिलाय 64/56 मध्ये ब्रॅकेट आहे, इथे दिलेला आहे 75/105 आणि इथे दिलेला आहे 35/49। आता सगळ्यांचा छेद समान असतो त्यावेळेस आपण लहान मोठेपणा पटकन ओळखू शकतो, पण इथे सगळ्यांचा छेद वेगळा आहे। मग आता इथे काय करायचं? ज्याला भाग जातो त्याला भाग घालवून घेऊया। मग बघा बरं इथे 64 आणि 56 हे 8च्या पाढ्यामध्ये आहेत। मग बघा 8×8 64, 8×7 56, इथे आलं 8/7। आता इथे बघा 15×5 75, 15×7 105, म्हणजे या दोन्ही संख्या 15च्या पाढ्यामध्ये आहेत। आणि हे बघा 7×5 35 आणि 7×7 49। मग आपलं उत्तर किती आले? बघा 8/7। बघा जी आलेली संख्या ते इथे लिहून घेऊया 8/7, इथे आले 5/7 आणि इथे आले 5/7। आता बघा सगळ्यांचा छेदच समान आहे, त्याच्यामुळे आपल्याला लहान मोठेपणा ठरवताना सोपं जाणार आहे। आता इथे ब्रॅकेट होतं, आता या दोघांमध्ये आपण तुलना करूया। या दोघांचा छेद समान आहे, 8 हा अंक मोठा आहे म्हणून मग 8
हा 5 पेक्षा मोठा आहे म्हणून मी इथे हे चिन्ह येणार आहे. आता या दोघांची तुलना करूया. छेद पण समान आहे आणि वरचा अंश पण समान आहे म्हणून मी इथे काय हे बरोबर चिन्ह येणार आहे. मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय तर बघा बरं, असा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न खूप मोठा आहे पण बघायला गेला तर खूप सोपा आहे. संख्येतील एक विशिष्ट स्थानी आहेत. संख्येतील अंक आहेत ना ते एका विशिष्ट स्थानी आहेत. एकक स्थानी सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या. आता बघा एकक स्थानी म्हटले म्हणून मी म्हणते एककाचं घर करते. एकक स्थानी सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या. मग सर्वात मोठी एक अंकी संख्या आहे 9 आणि पण काय सांगितलं आपल्याला मूळ संख्या. मग 9 ही संयुक्त संख्या आहे. मग त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा आधीची संख्या कोणती 7, कारण 7 ही सर्वात मोठी पण मूळ संख्या आहे म्हणून मी इथे येणार आहे 7. पुढे दिलेली माहिती काय आहे. शतक स्थानी सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. मग आता बघा एकक, एककाच्या घरानंतर दशकाचं घर आणि त्याच्यानंतर शतकाचं. मग तिथे सांगितल्यानुसार शतक स्थानी काय सांगितलंय सर्वात लहान विषम मूळ संख्या. मग सर्वात लहान 2 ही मूळ संख्या पण 2 ही सममूळ संख्या. आपल्याला विषम मूळ पाहिजे. मग कोणती संख्या 3. इथपर्यंत झालं. दशसहस्र स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या 1/8000 पट स्थानिक किंमत दशक स्थानच्या अंकाची आहे. आता एवढेच अंक दिलेत. आता बघा इथे सहस्त्र म्हणजेच काय 1000, इथे मी 1000 लिहिते आणि दशसहस्त्र म्हणजेच काय 10,000, इथे मी 10,000 लिहिते. आता आपल्याला सांगितलंय काय की दशसहस्र स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या म्हणजे ही किंमत किमतीच्या 1/8000 पट स्थानिक किंमत दशक स्थानचे म्हणजे याच्या एवढी पट आहे 1800 पट ह्याची किंमत आहे. आता काय सांगितलं होतं इथपर्यंत. आता हे आपण थोडं थांबूया इथे आणि आपण पुढची माहिती वाचूया. सहस्त्रस्थानच्या अंकाची दर्शनी किंमत म्हणजे सहस्त्रस्थान, सहस्त्र म्हणजे 1000, या अंकामध्ये या स्थानामध्ये जो संख्या आहे त्याची दर्शनी किंमत सर्वात लहान संयुक्त संख्ये एवढी आहे. आता इथे कॅल्क्युलेशन करायची खरं काही गरजच नाही आहे. बघा आता आपण जेवढी माहिती काढली तेवढे कोणत्या पर्यायात आहेत बघा. इथे 7 आणि 3. आता बघा इथे शेवटला 7 आहे, इथे पण 7 आहे आणि इथे पण 7 आहे, पण इथे शतकशांच्या किमतीमध्ये कोण आहे तर 3 आहे. आता इथे बघा मग एकतर हा पर्याय किंवा हा पर्याय या तिघांपैकीच एक कोणते तरी पर्याय हे तर आपलं कन्फर्म झालं. आता सगळ्यात सोपं बघा काय सांगितलंय सहस्त्रस्थानच्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात लहान संयुक्त संख्या. मग सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे तर सर्वात लहान संयुक्त संख्या आहे 4. म्हणजेच मग इथे जी संख्या आहे तो कोणता अंक आहे तर 4 आहे. म्हणजे सहस्त्रस्थानाच्या ह्याच्यामध्ये कोणता अंक आहे तर 4. आता बघा आता हा पण पर्याय कॅन्सल झाला कारण इथे 4 आहे का नाही बघा. आता 4 इथे. आता हा पण येणार नाही कारण हा आधीच येत नव्हता कारण एकक स्थानी 7 पाहिजे होतं म्हणजे हेही येणार नाही हेही नाही. पण जर आपण सांगितलं होतं हे किंवा हे या तिघांपैकी. आता हा तर कॅन्सल झाला कारण 1000च्या घरामध्ये सहस्त्रस्थानाच्या घरामध्ये 4 पाहिजे होते. मग बघा इथे पण नाहीत आणि इथे मात्र आहेत. मग बघा इथे 4, 3 आणि 7 म्हणजे आपलं उत्तर आहे. आता कसं ते पटवून देते लक्ष द्यायचं आहे. आता हे चला आता इथे आपल्याला सांगितलं होतं बघा आपण याच पर्यायातल्या जर संख्या घेतल्या तर इथे घेणार आहोत 8 आणि इथे कोणती आहे दशकस्थानी 1 आहेत. आता याची किंमत आहे ना याच्या किमतीपेक्षा 1/800 पट आहे असं सांगितलं आहे. मग बघा याची किंमत किती आहे 80,000 होणार ह्याची की नाही. मग बघा इथे मी लिहून घेते याची स्थानिक किंमत 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे 80,000. याची या 8 दशसहस्राची किंमत आहे 80,000 आणि या दशकाची किंमत किती आहे तर 10 आहे. किती आहे किंमत 10 आहे. मग आपल्याला विचारलंय काय या अंकाची किंमत याच्या 1/8000 पट आहे असं सांगितलं म्हणून आपण 10 याची स्थानिक किंमत वर घेतली आणि याची किंमत स्थानिक किंमत खाली घेतली. आता बघा या शून्याला आपण हे शून्य कट केलं तर राहिलं काय 1/8000. बघा दिलेल्या माहितीनुसार तेच आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 4. बघा एवढ्या माहितीवरूनच आपण हे उत्तर काढलं पण तरी पण एक्सप्लेनेशन द्यायचं होतं म्हणून मग मी हे करून दाखवलं. या पद्धतीने या प्रकारचे प्रश्न सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघूया. सोहमजवळ असलेल्या 2 लाख रुपयांपैकी 3/8 भाग घर खर्चासाठी, 3/10 भाग घर भाड्यासाठी तर 1/5 भाग शिक्षणासाठी खर्च झाला असेल तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले असतील. बघा दिलेल्या माहितीनुसार आपल्याला घर खर्चाचा 3/8 भाग होता.
घर भाड्यासाठी 3/10 भाग खर्च होता आणि शिक्षणासाठी 1/5 भाग खर्च केला होता. आता किती रुपयांपैकी, तर 2 लाख रुपयांपैकी. म्हणून आपण काय करायचं, आता हे अपूर्णांकामध्ये दिले, मग आपण त्याचं काय करूया, रकमेमध्ये काढून घेऊया. मग आता आपल्याला माहिती आहे 8ने आपण जर याला भाग घालूया तर बघा 8 एके 8, 8 दुने 16, 8 दुने 16. बघा 16 20 पर्यंत इथे 4 राहतात. मग 8 पंचे 40 इथपर्यंत भाग घालवला. आता 1 2 3 3 शून्य आहेत तसं वर घ्यायचे, म्हणजे 8 0 0 8 0 0. ठीक आहे. मग आता आलं काय इथे बघा 25,000 गुणिले 3. मग आपल्याला माहिती आहे 25चा पाडा 3 पर्यंत म्हणायचा. 25 त्रिक 75. 1 2 3 आहेत तसं हे 3 शून्य इथे लिहून द्यायचे, म्हणजे 75,000 रुपये हे आपण रुपयांमध्ये काढून घेतलं. जो घर खर्चासाठी जो भाग खर्च झाला होता 3/8 भाग, म्हणजेच 75,000 रुपये घर खर्चासाठी खर्च झाले. आता घर भाड्यासाठी 3/10 भाग दिलाय, मग तो रुपयांमध्ये काढून घेऊया. बघा 10 एके 10, 10 दुने 20 आणि बघा 1 2 3 4, 4 शून्य वर घेऊया. 1 2 3 4. आता इथे बघा राहिलेली किंमत लिहून घेऊया. 20,000 गुणिले 3. मग 2 त्रिक 6, 1 2 3 4, 1 2 3 4, म्हणजे 60,000 रुपये. 60,000 रुपये काय झालेले आहेत, घर भाड्यावर खर्च झालेले आहेत. हे 60,000 रुपये. आता याचं पण तसं बघा 5 एके 5, 5 चौक 20, 1 2 3 4, 1 2 3 4, 40,000 गुणिले 1, मग 40,000 गुणिले 1 किती आली अमाऊंट, 40,000 आलेली आहे. 40,000 रुपये हे शिक्षणावर खर्च केलेले आहेत. आता आपल्याला विचारलंय काय, बघा या सगळ्या रकमेची आता काय करायची, आपण बेरीज करायची. बघा 0 अधिक 0, 0 अधिक 0, 0 अधिक 0, 5 अधिक 0 इथे 5. आता 6 आणि 4 10, 10 आणि 7 17, म्हणजेच बघा 1,75,000 रुपये खर्च झालेले आहेत. किती रुपयांपैकी, 2 लाख रुपयांपैकी. आपल्याला विचारलंय काय की आता त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले. मग 2 लाखामधून बघा या 2 लाखांमधून 1,75,000 काय करायचे आपण, वजा करायचे. म्हणजे पूर्ण खर्च काय करायचं आहे, वजा करायचा आहे. 0तून 0 गेले 0, 0तून 0 गेले 0, 0तून 0 गेले 0. आता 0तून 5 काही जात नाही, 0 खोडतो वर घेतो. इथला 0 खोडला हे आपण या पद्धतीने हातचा घेतो. या 10तला 1 इथे गेला, इथे राहिले 9. 10तून 5 गेले, इथे राहिले 5. 9तून 7 गेले 8 9, 2 राहिले, 1तून 1 गेले 0. मग आता राहिले किती, हे 25,000 रुपये अमाऊंट राहिलेली आहे. आता बघा पर्यायामध्ये आपल्याला 25 लाख कुठेच दिलेलं नाही आहे. मग 25 लाख 25,000, 25,000लाच आपण काय म्हणतो, पाव लाख म्हणतो. म्हणजे त्याच्याकडे आता किती रुपये राहिलेले आहेत, तर 5 लाख रुपये. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा या पद्धतीने आपण अपूर्णांकावर उदाहरणं सोडवायची आहेत. फक्त प्रश्न काळजीपूर्वक वाचणं महत्त्वाचं आहे आणि आपण पर्यायांचा सुद्धा वापर केला तर आपल्याला पटकन उत्तर काढता येतं. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.